टॅक्सेशन, त्यातल्या त्यात म्युनिसिपल टॅक्स, ग्रामपंचायत टॅक्स, नगरपालिका टॅक्स, हाऊसिंगच्या बाबतीत बोलतोय मी. स्वतःची मिळकत असलेले, स्वतःचं घर असलेले लोकांना जो काही ग्रामपंचायत, नगरपरिषद किंवा महानगरपालिकेचा टॅक्स भरावा लागतो दरवर्षी, त्याबाबत एक खूप मोठी सुधारणा पिंपरी चिंचवड या महानगरपालिकेत मला पाहायला मिळाली आणि मन भरून आलं. अशी ती सुधारणा आहे. नक्की काय हो असं मन भरून येण्यासारखं काय? मित्रांनो, सर्वप्रथम मी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ज्या ज्या लोकांनी हा ठराव केला त्या सर्व लोकांना छाताडात हृदय घेऊन जन्माला आलेली तुम्ही खरोखर माणसं आहात असं मी प्रमाणपत्र बहाल करतो. त्यानंतर त्याची अंमलबजावणी करणाऱ्या आयुक्तांनासुद्धा त्रिवार वंदन करतो, नमन करतो, खूप सन्मानपूर्वक प्रणाम करतो आणि त्यांचंही मनःपूर्वक लाख लाख अभिनंदन करतो. घडलंय असं की पिंपरी चिंचवड या मोठ्या महानगरपालिकेमध्ये एक असा नियम लागू केला आहे की ज्याची प्रशंसा हे ऐकल्यानंतर तुम्हीसुद्धा कराल. अर्थात एव्हरी कॉईन हॅज इट्स टू साइड्स. काही लोक प्रशंसा करतील, या निर्णयाचं स्वागत करतील आणि काही लोक टोटली निगेटिव्हसुद्धा बोलतील. सर्व थरातली माणसं आणि त्याचंच नाव समाज. या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने इतका स्पृहणीय निर्णय घेतला आहे तो असा की या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या मिळकतींपैकी जे लोक इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही आणि इंडियन एअरफोर्स यातून निवृत्त झालेले, सेवानिवृत्त सैनिक म्हणून ज्यांना समाजामध्ये गणलं जातं, असे लोक स्वतःच्या घरात या कार्यक्षेत्रात राहत असतील तर त्यांना दरवर्षी घेतला जाणारा मिळकत कर हा माफ केला जाईल. आहे ना? खूप मोठा प्रशंसनीय निर्णय आहे हा. अरे, जे लोक 24 तास ऑन ड्युटी राहतात, मग तो बॉन्ड 15, 17, 22 अशा किती का वर्षाचा असे ना, तुम्ही आम्ही रोज फक्त 8 तास काम करतो. भले नोकरी कुठली का असे ना, आता कॉर्पोरेट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर 9 तासाचा झाला आहे तो भाग सोडून द्या, पण 8 ते 9 तासाच्या वर प्रायव्हेट सर्वंट और गव्हर्नमेंट सर्वंट हा काम करत नाही आहे रोज. त्यातूनही जी रिस्क, लाईफ रिस्क ज्याला आपण म्हणतो, जीवन टांगणीवर टाकून कुटुंबापासून दूर कुठेतरी पोस्टिंग, प्रत्येकालाच कुटुंब घेऊन जायची परवानगी असते असं नाही आहे. नौसैनिक जिथं जमिनीचा तुकडाही दिसत नाही तिथं जहाजावर आयुष्य काढतात. अथांग पसरलेला फक्त समुद्र आणि समुद्र, आणि डोळ्यात तेल घालून आपल्या समुद्री हद्दीमध्ये, मग ती एरियल हद्द असो किंवा आपली पाण्यावरची सीमा असो, डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत सर्व नातेवाईक, बायका, पोरं, आई वडील यांच्यापासून दूर कुठेतरी समुद्रात पोस्टिंग. वाटतं ना काहीतरी सोपं नाही आहे हे, असं वाटतं ना? असं ज्यांना वाटतं की हे जगणं सोपं नाही आहे ती लोक नक्कीच या निर्णयाचं समर्थन करतील, आणि ज्यांना असं वाटतं की उगाच अतिरिक्त काहीतरी फॅसिलिटी देणं चालू आहे म्हणजे इतरांनी काय यांचा बोजा स्वीकारायचा का, असाही एक निगेटिव्ह विचार करणारा पण समाजामध्ये गट नक्की असू शकतो. म्हणून मी सांगितलं की एव्हरी कॉईन हॅज इट्स टू साइड्स. मी तर या निर्णयाचं खूप खूप स्वागत करतो आणि खूप खूप मी अभिनंदन करतो.
कारण कुठेतरी त्यांच्या केलेल्या कामाची आपण परतफेड तर आयुष्यात कुठल्याही प्रकारे करू शकणार नाही आहे. काय तुम्ही आम्ही एखादा आपल्या मातीसाठी शहीद झालेला तुमच्या आमच्या आज जे जीवन जगतो आहे आपण त्या जीवनासाठी शहीद झालेल्या व्यक्तीचं तो व्यक्ती पुन्हा आणून देऊ शकतो आपण त्या परिवाराला? नाही देऊ शकत. काय त्यांनी भोगलेल्या यातना तुम्ही काय वाटून घेऊ शकता? नाही घेऊ शकत. ज्याचं दुःख त्यालाच सोसावं लागतं, हे सत्य आहे. फक्त मॉरली त्यांच्यासोबत आहोत इतकं तरी दाखवण्यासाठी असे काही स्पृहणीय निर्णय या सरकारी लेवलवर होणं नितांत गरजेचं आहे, ज्या योगे समाजामध्ये एक चांगला संदेशसुद्धा जातो की अरे यांच्याविषयी आत्मीयता बाळगा. सरकार आपापल्या परीने या लोकांसाठी जे करायचं आहे, जे करू शकतं ते करण्याच्या प्रयत्नात आहे. तेव्हा ॲज ए सिव्हिलियन तुम्ही ॲटलिस्ट या निर्णयाचं स्वागत तरी करा. असे निर्णय घेणाऱ्या व्यक्तींचं अभिनंदन तरी करा मोठ्या मनाने. इतकं सांगण्यासाठीच हा एक व्हिडिओ. पण मित्रांनो, प्रत्येकाला ही सद्भावना मनात असेलच त्या सैनिकाविषयी, मग तो भले एअरफोर्सचा असो, नेव्हीचा असो किंवा आर्मीचा असो. त्यांच्याविषयी ही सद्भावना प्रत्येकाच्या मनात असेलच असं काही सांगता येत नाही. पण मी आव्हान करतो की अरे ते जे कष्ट करतात ना, आता तरी तुमचा हा अँड्रॉईडचा जमाना आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे. तुम्हाला आता तरी काही व्हिडिओ पाहायला मिळत आहेत की सियाचीनचा सैनिक हा त्या बर्फाच्या त्या शिखरांवरच्या आपल्या सीमांवरती कशा पद्धतीने आपल्या सीमांचं रक्षण करतो आहे. तो जर त्या ठिकाणी गाफील राहिला तर तुम्ही विचार करा की त्या रस्त्याने किती अतिरेकी आपल्या भारतात घुसू शकतात. आणि जर ही संख्या वाढत गेली तर मग आपल्या सिव्हिलियनचं जगणं सोपं असेल का हो? तुम्ही जिथं जिथं गर्दी करताय, आज पबमध्ये जाताय, गार्डनमध्ये जाताय, फिरायला जाताय, हॉलिडे रिसॉर्टला जाताय, छानपैकी ट्रिप घेऊन तुम्ही बसेस घेऊन जाताय. कुठे काय बेछूट गोळीबार होईल आणि कुठे एकदा झटक्यात 50-100 माणसं मरतील हे काही सांगता येईल का मग? त्यामुळे यांचं जे काम आहे ना, त्या कामाच्या व्याप्तीपर्यंत पोहोचण्यासाठी सुद्धा छाताळात हृदय लागतं. त्या सियाचीनच्या बर्फात जिथं श्वास घ्यायला सुद्धा ऑक्सिजन कमी पडतो हवेतला, म्हणून ऑक्सिजन जनरेशन प्लांट या सियाचीनच्या बेस कॅम्पवर देणारी एक महिला, दी ग्रेट डोनर ऑफ इंडिया असंच मी वर्णन करतो, सन्माननीय सुमेधा चिथडेजी. अहो सगळं स्वतःचं प्रॉपर्टी, दागदागिना सगळ्या गोष्टी विकून 2-2.25 कोटी स्वतः गोळा केल्यानंतर 5-50 लाख डोनेशन घेऊन नंतर आपल्या भारत देशाला ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभा करून गिफ्ट देणं 3 कोटी 3.25 कोटीचा. काय तुम्ही कल्पना तरी करू शकता का? अहो आज 3-5 रुपयाचा कटिंग एकमेकाला पाजताना 10 वेळा विचार करणारी मंडळी मी बघितली आहेत. त्यामुळं लंब्या गप्पा कोणी मारू नये आणि फालतू निगेटिव्ह थिंकिंग या बाबतीत तरी, या वर्दीवाल्यांच्या बाबतीत तरी निगेटिव्ह थिंकिंग करताना आत्मपरीक्षण करून नंतर स्टेटमेंट करा, असंही मी या समाजाला आव्हान करतो. दोज हू आर निगेटिव्ह थिंकर्स अबाउट आवर आर्मी पर्सन्स, नेव्ही पर्सन्स ऑर अबाउट एअरफोर्स रिटायर्ड पर्सन्स, त्यांनी जे काही केलं आहे ना, सेवानिवृत्त होण्याच्या आधीची त्यांची भले ती 15 वर्षाचा बॉन्ड असो मिनिमम किंवा 30-35 वर्ष घातलेले अधिकारी असोत, तो तेवढा कालावधी तशा पद्धतीने जीवन जगणं हे तुम्हा सिव्हिलियन लोकांना कदापि अशक्य आहे. मी तर मधल्या एका माझ्या व्हिडिओत सांगितलं आहे, अहो तुम्ही कुठल्याही फौजी किंवा नेव्ही किंवा आपल्या एअरफोर्समधल्या माणसाला नावं ठेवायच्या आधी ना, थंडीच्या दिवसात फक्त तुमच्या घराच्या बाहेर कट्ट्यावरती 15 दिवस गार पाण्याने सकाळी 7च्या आत अंघोळ करून दाखवा. 15 दिवस तुम्ही असं जगून दाखवा की तुम्हाला राहायला घर नाही आहे, तुमचा तंबू तुम्हाला उभा राहायचा आहे, रात्री अपरात्री तुम्हाला त्या तंबूतच झोपायचं आहे. या साध्या गोष्टी फक्त 15 दिवस करून दाखवा, असं मी सिव्हिलियन लोकांना आव्हान केलं होतं. आणि मग उचलली जी लावली टाळ्याला या वर्दीच्या विषयी कोणतीही वाक्य उच्चारताना इतकं करून दाखवा आणि मग मला भेटा, असं मी जाहीर आव्हान एका व्हिडिओमध्ये केलं होतं. अशा या पार्श्वभूमीवर या फौजी लोकांसाठी जर एखादी महानगरपालिका असा स्तुत्य निर्णय घेत असेल तर त्या निर्णयाचं आपण मोठ्या मनाने स्वागत केलं पाहिजे. त्या निर्णय घेणाऱ्या व्यक्तींचं नक्कीच अभिनंदन केलं पाहिजे. कारण या सैनिकांचं ऋण आपण काहीही केलं तरी फेडू शकत नाही.
जर मला कोणी विचारलं की जगात कोणती कर्ज आपण फेडू शकत नाही, तर आपण पटकन उत्तर देतो की पहिलं कर्ज आपल्या आईबापाचं आपण कधीच फेडू शकत नाही, ज्यांनी आपल्याला ही दुनिया दाखवली, ज्यांनी जन्माला घातलं. तर दुसरं कर्ज आपण कोणाचं फेडू शकत नाही असं जर मला कोणी विचारलं, तर त्या ठिकाणी फक्त सैनिक, फक्त सैनिक, फक्त ती वर्दी एवढं एकच माझ्या डोळ्यासमोर येतं आणि ओठावर येतं. येस, एक्स आर्मी पर्सन, एक्स नेव्ही पर्सन अँड एक्स एअरफोर्स पर्सन, तो कोणीही असो, पण त्याचं ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. त्यामुळंच माझ्या या सगळ्या फौजी बांधवांचं, वरिष्ठ लोकांचं, सेवानिवृत्त होऊन आलेल्या लोकांना खूप मोठं आरोग्यसंपन्न आयुष्य, शतायुषी व्हावं त्यांनी, असंच मी खूप खूप मनःपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो. आणि झाल्या निर्णयाचा फायदा घेण्यासाठी जी काही नियमावलीप्रमाणे कागदपत्र सबमिट करायची, ती प्रत्येकाने योग्य त्या वेळेत, योग्य त्या सेक्शनमध्ये सबमिट करावीत. नसेल तर आपापल्या संघटनांचा आधार घ्या. जर कोणाला काही समजत नसेल, त्यांनी आपापल्या संघटनांचा आधार घेऊन तसे डॉक्युमेंटेशन या महानगरपालिकांकडे नक्की दिलं गेलं पाहिजे. आणि या संधीचा जो काही तुम्हाला फायदा मिळतो आहे, तुम्ही रक्त आणि घाम ओकलं या देशासाठी, तुम्ही जीवावर उदार होऊन नोकरी केली आहे, तुम्ही आमचं रक्षण केलं आहे सिव्हिलियन लोकांचं, तुम्ही या मातीचं रक्षणासाठी, त्या तिरंग्याच्या शान आन बान याच्यासाठी तुम्ही झटला आहात, त्यासाठी फूल ना फुलाची पाकळी म्हणून सरकार जे तुमच्यासाठी करतं आहे, तेही नसे थोडके, असंच मी म्हणतो. पुन्हा एकदा सरकार दरबाराचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवादसुद्धा देतो मनःपूर्वक. सर्वांना, सर्व सैनिक मित्रांना, सेवानिवृत्त सैनिकांना, प्रत्येक कुटुंबियांना, ज्यांना हा मिळकत कर माफ झालेला आहे, अशा सर्वांचंसुद्धा मी लाख लाख अभिनंदन करतो आणि या व्हिडिओत इथंच थांबतो. पुन्हा भेटूया एक सैनिकांच्याच बाबतीतला विषय घेऊन थोड्याच वेळात याच चॅनलवर. कविप्रवीज शो, द ओनली युनिक यूट्यूब चॅनल विथ अ लॉट ऑफ व्हरायटी and with a lot of social subjects like this. Do visit the unique channel. If you can subscribe it, it's okay. If you can't subscribe, doesn't matter, but try to enjoy the videos on this channel.